नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण हा जो रोड दिसतो, हा रोड उमरे कोट्याकडून येतो आणि उमरे कोट्याकडून येऊन हा रोड असाच बौद्ध लेण्याकडे जातो आहे। आणि या रोडची अवस्था आपण बघतात, काय परिस्थिती आहे हे मागच्या 2 दिवसापूर्वी आम्ही उमरे कोट्यापर्यंत हा रस्ता दाखवला। आता आम्ही हातला देवीच्या बाजूला असणारा जे बौद्ध लेण्या आहेत त्या ठिकाणी महावीरांची सुद्धा मूर्ती दिसते। नेमकं ही लेण्या किती वर्षापासून आहेत हे माहीत नाही, पण आपण ते लेण्या आपण या उद्ध्वस्त झालेल्या रोडवरून जात दाखवणार आहेत। आणि हा रोड कुठपर्यंत खराब झाला आहे आणि नेमकं हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो का नगरपालिकेच्या अंतर्गत येतो हे संबंधित अधिकाऱ्यांनी समजून घ्यायचं आहे। आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या रोडला गुळगुळीत असा चांगल्या प्रकारचा रोड बनवून पर्यटन स्थळ असणारे बुद्ध लेण्या, महावीर लेण्या, ज्या कोणत्या लेण्या आहेत ते लेण्या आपण दाखवणार आहेत। आपण आता निघायचं आहे बौद्ध लेणीच्या रोडच्या मार्गाने। तर हा रोड आहे बौद्ध लेण्याकडे जाणारा। हा खराब रोड बहुतेक या भागाकडे प्लॉटिंग होऊन धाराशिव शहर प्रगतीकडे जात आहे असं दिसतंय। हे बघा रस्ता, इकडच्या बाजूला बहुतेक प्लॉटिंग पडून रोडची चांगल्या पद्धतीने सोय व्हायलेली दिसत आहे। हा रोड बौद्ध लेण्याकडे जात आहे। हे रोडची अवस्था बघा कशी आहे, दुरवस्था, सगळा रोड उखडून गेलेला आहे। हा रोड बघा कसा आहे, पूर्ण रोड बनवलेल्या लोकांनी किती भ्रष्टाचार केला असेल या रोडमध्ये। पूर्ण रेती बाहेर पडलेली आहे। हे बहुतेक बघा इकडे प्लॉटिंग पडलेली दिसते। 100% या भागामध्ये सुधारणा होणार आहे। हा रोड कुठपर्यंत असा आहे ते आपण दाखवणार आहेत। फक्त रेती बाहेर पडलेले, कसल्याही प्रकारचा रोड चांगला नाही, खराब रोड। काय करतात संबंधित अधिकारी, ज्यांच्याकडे हा रोड येतो ते अधिकारी नेमकं काय करतात? हे रोड बनवणे, शहराची सुधारणा करणे हे कामं त्या अधिकाऱ्याकडे असताना
अधिकारी या रोडकर जर दुर्लक्ष करत असतील, खरंच अधिकारी काम करतात का, असाही प्रश्न आहे. आणि काम न करता जर नियमित पगारी उचलत असतील तर महाराष्ट्र सरकारनं या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पगारी द्याव्या का, असा प्रश्न आहे. मी तर म्हणेन संबंधित जे कोण अधिकारी आहेत त्यांचं पेमेंट बंद केलं पाहिजेत. ही जोपर्यंत रोडचे कामं सुरळीत केले जात नाहीत तोपर्यंत त्यांचा पगार बंद करणं खूप गरजेचं आहे. कारण अधिकारी फक्त कागदावर काम दाखवून पगारी उचलत नाहीत का, असा सुद्धा प्रश्न समोर येतोय. का कागदावर रोड तयार असतील आणि वास्तववादीमध्ये हे रोड तयार नसतील म्हणजे रोड गेले चोरीला, असं सुद्धा म्हणता येईल. कारण हे 20, 25, 30 वर्षे रोड असाच आहे असं म्हणतात लोक. बघूया नेमकं कशा पद्धतीचं हे वातावरण आहे. हे रोडला पडलेले खड्डे, हे उद्ध्वस्त झालेला रोड, हे वॉकिंग करण्यासाठी आलेले माणसं. सर नमस्कार. हा रोड किती दिवसापासून खराब आहे? हा रोड कमीत कमी 8 वर्षापासून. 8 वर्षापासून अगोदर रोडच नव्हता इथं. आणि ही जी केलेलं आहे ही खडी बाजूला पडली, म्हणजे या रोडचं डांबरीकरण सुद्धा चांगलं झालं नाही. करेक्ट. म्हणजे 8 वर्ष म्हणजे काहीच नाही की. इंग्रजांनी ते रामलिंग रेल्वे स्थानक बांधलेलं आहे, ते 150 वर्षे अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे. आणि 4 आणि 5 वर्षामध्ये जर रोड उद्ध्वस्त होत असतील तर काय म्हणावं लागेल? एकदम बरोबर. म्हणजे गुत्तेदाराला सांभाळण्याचं काम करतात. ते आता ही रोड कोणाकडे येते? सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते का नगरपालिकेकडे येते? हा, आता ना आमचा मग हा रोड येतो कुणाकडे करते? PNC किंवा ते ह्याच्याकडे पुरातन विभागाकडे आला येतात. पुरातन विभागाकडे येतो का ती पंतप्रधान सडक आवास योजना कोणची तर आहे? मला ते निश्चित माहिती नाही. बर पंतप्रधान योजनेकडे 100% आम्ही ही शोध घेणार कार्यभारी करायला माहिती देण्यासाठी. नाही. बरं. हे कोणची शाळा आहे? डॉक्टर शिवाजीराव घोगरे इन्स्टिट्यूट, अशा पद्धतीने या ठिकाणी इन्स्टिट्यूटसुद्धा तयार झालेलं आहे. हे बघा किती वातावरण सुंदर आहे. हे तथागत गौतम बुद्धाच्या लेणीकडे आम्ही जात असताना बघा किती सुंदर वातावरण आहे. प्रसन्न वाटते, प्रसन्न. बघा हे आपलं धाराशिव. कोण म्हणतंय धाराशिव मागे आहे? धाराशिव आता प्रगती करत आहे. फक्त हे रोड जे आहे ना, हे रोड खराब आहेत. चांगल्या पद्धतीनं सिटी आमची गजगजलेली दिसते आणि सुंदर वातावरण दिसते. आम्ही आता लेण्यापर्यंत आलेलो आहोत. अजून खूप लांब आहेत, अर्धा किलोमीटर असतील अंदाजे. हे खराब झालेला रोड, लेणीकडे जाणारा रोड आम्ही दाखवत आहोत. कोणत्या विभागाकडे रोड येतोय ह्याचा आम्ही अंदाज घेणार आहात. हे रोड पूर्ण बनेपर्यंत याचा आम्ही पिछा सोडणार नाही. कारण आपलं घर स्वच्छ घर, त्याच पद्धतीनं आपलं शहर स्वच्छ शहर, धाराशिव शहर स्वच्छ शहर आणि प्रगतिशील शहर बनवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने धाराशिव पुढं नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
आम्ही पत्रकार म्हणून तर, पण पत्रकारांना सुद्धा सर्वसामान्य जनतेनं न्याय देणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणे, त्यांना साथ देणं, हे सगळं काम जनतेनं करणं गरजेचं आहे. पत्रकारानं 4 हात उडी लांब टाकावी, अशा पद्धतीनं त्यांना साथ देणं सर्वसामान्य जनतेचं काम आहे. आपण आता आलो आहोत बौद्ध लेणीच्या बाजूला. आता इथं गाडी लावूया आपण आणि गाडी लावून बघूया नेमकं काय काय सुधारणा झालेली आहे. आपण आता लेण्याच्या वरच्या बाजूला गाडी लावत आहोत. बघा, या लेण्याच्या वरच्या बाजूला आलेलो आहोत. काय रे, बंद करतो थांब. काय लेण्याच्या ठिकाणी निघत आहोत. बघा, ह्या लेण्यात जाणारा रोड जरा बऱ्यापैकी वाटते हे केलेलं. तर आता आपण निघालेलो आहोत लेण्याकडे. या पायऱ्या बघा, सुंदर असं ठिकाण आहे. एकदम चांगलं वाटतं, रम्य ठिकाण. हे सूर्य कोवळं ऊन आपल्या चेहऱ्यावर पडत आहे. बघूया काय काय आहे आतमध्ये. हे लेण्याच्या पायऱ्या आहेत. खरं म्हणलं तर अशी जी ठिकाणं आहेत, ऐतिहासिक ठिकाणं, हे पुरातत्व खात्याने हे अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं गरजेचं आहे. हे ज्यांच्याकडे पुरातत्व खात्याचे हे मंदिर असतील, लेण्या असतील, ऐतिहासिक ठिकाणं असतील, त्या ठिकाणचा परिसर डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, आता लेण्याच्या खालचं एक मंदिर आहे. मंदिर नेमकं कशाचं आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, या लेण्याच्या खालचा तलाव आहे एक. हे बघा, परिस्थिती बघा, या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही. हा एक इथं खड्डा पडलेला दिसतो. ही पावसाळ्यात येणारं जी पाणी आहे ती इथून पडत आहे आणि हे पाणी अशा पद्धतीनं खाली जात आहे. तरी पण बऱ्यापैकी ही सुरक्षितता आहेच, पण ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होणं गरजेचं आहे. ह्या जुन्या आठवणी
या हजारो वर्षाच्या आठवणी आहेत. हा डोंगर बघा कसा आहे. हे त्या काळच्या लोकांनी एवढ्या खड्ड्यामध्ये, डोंगराच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हे लेण्या कोरल्या कशा असतील, कशा पद्धतीनं हे ठिकाणं तयार केली असतील त्या काळी. आता करणारे हे, आता जर एखादं मंदिर तयार केलं तर 2-4 वर्षातच ते उद्ध्वस्त होत आहे. हे हजारो वर्षाचे मंदिरं कसे तयार करून आज ही मजबूत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. बघा हे ठिकाण किती चांगलं दिसतंय. रम्य ठिकाण आहेत हे. हॅलो, काय रे? हां, तर हे आहे बौद्ध लेण्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. बघूया आतमध्ये काय काय आहे ते नेमकं. तर आता आलात आपण बौद्ध लेण्याच्या जवळ. हे मंदिर आहे. मंदिर नेमकं कशाचं आहे ते माहीत नाही. बघा ही बौद्ध लेणी आहे. बघा बघा सुंदर बौद्ध लेणी. आपण बघूया कशा पद्धतीने हे बौद्ध लेणी बनवलेले आहे. हे बौद्ध लेणी कसं बनवलं हे पूर्ण दगडापासून बनवलेलं दिसते. पूर्ण डोंगर कोरलेला, अक्षरशः डोंगर आहे. अक्षरशः डोंगर आहे. हे त्या काळी बनवलेलं आहे. हे बघा ही दरवाजा आहे. कशा पद्धतीनं हे लेण्याचं हे खांब बघा किती मजबूत आहे. जवळजवळ 2 फूट 2.5 फुटाचं हे एक खांब दिसतंय. हे खांब इकडं काय ठेवण केले माहीत नाही. बघा हे कसं आहे काय. बघा ही एक रूम आहे. रूम बघायला दाखवायची काही. हे रूम आहे. इथं एक रूम आहे. हे पण रूमच आहे. दाखव. बघा ही कशी किती महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही मूर्ती आहे. ही मूर्ती आहे नेमकी कशाची मूर्ती आहे. हे दगडातच कोरलेली मूर्ती आहे. नेमकी कशाची मूर्ती आहे, कुणाची मूर्ती आहे हे काय माहीत नाही. पण इकडे बघ, इकडे इकडे बघा हे पूर्ण डोंगरात. आणि विशेष म्हणलं तर त्या ठिकाणी दरवाजा आहे आणि त्या दरवाजाचा प्रकाश या मूर्तीवर पडत आहे. हे दगडानं कोरलेली, दगडाची कोरलेली मूर्ती आहे, दगडातच. हे बघा हे ऐतिहासिक लेण्या आहेत.
ही बघा किती रुंद आहे हे 3-4 फुटाचं, 3 तर सहज 4 फूट, 4 फुटाचं अंतर असेल एवढा मोठा खंबा. हे 4 खांबावर ही लेणी आहे. हे मला वाटतं पुन्हा बनवलेलं असेल हे, पण हे लेणे पूर्णची पूर्ण डोंगरात आहे. हे 100% पुन्हा बनवलेलं असेल एक आधार म्हणून. पण हे कसलाही आधार नसताना लेणी अशीच वरी होती. हे एक लेणी. हे एक लेणी दाखवली. अजून किती लेण्या आहेत हे माहीत नाही. हे बघा, ही लेण्याचाच भाग आहे. वड आहे. तर ही लेण्या आहेत. हे पूर्ण डोंगर, या डोंगरामध्ये हे पूर्ण लेण्या कशा कोरल्या असतील, कसं टिकलं असेल, हे किती वर्षाचं असेल, किती वर्षे, हे हजारो वर्षाचं हे वास्तू असणार आहे. या ठिकाणी बघा काय वाज आली, कसं आहे, काय वाजते, घाणीचं साम्राज्य आहे का काय? हां दाखवायचं का मध्ये काहीतरी वाजतंय. हे काय, हे सगळे पक्षी बघा, पक्षी वटवाघळं आहेत मध्ये. बघा वटवाघळं, हे पूर्ण वटवाघळं आहेत मध्ये. आणि या वटवाघळाच्या गर्दीमध्ये जाणं काय शक्य वाटेना. बघ, हे सगळं घाणीचं साम्राज्य आहे. तू वटवाघूळ बघा, हे आतमध्ये दाखव. हे पूर्ण वटवाघूळ आहेत, पूर्ण. हे बघा, पूर्ण वटवाघूळ. त्या लेण्यामध्ये खचाखच वटवाघळं आहेत. आतमध्ये जाणं काय बरोबर नाही. तर हे बघा, हे वटवाघळूनं खचाखच भरलेलं आहे. बघा, नको बाबा, पुढं नको, अरे पुढं नको यार. तर हे वटवाघूळ आहेत, ह्या लेण्या आहेत. आणि अक्षरशः भीती वाटते इथं. एवढा खचाखच या वटवाघळाचा बाजार भरल्यासारखा, घाई गर्दी, लोकसंख्या ह्यांची जास्त आहे. आणि एखाद्या वेळेस वटवाघळ आपल्यासुद्धा अंगावर येऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. तर हे पुरातत्व खात्यानं याची निगा राखणं खूप गरजेचं आहे. हे ऐतिहासिक लेण्या आपल्या धाराशिव शहरामध्ये, शहराच्या लगतच एक 5 ते 6 किलोमीटरवर असतील. हे वास्तू
हजारो वर्षाचं असेल, हजारो वर्षाचं. हे दगडाच्या भिंती आहेत, ही दगडाच्या भिंती. आणि नंतर हे लाकडाच्या भिंती इथं लावलेल्या आहेत, लाकडाचा दरवाजा. पण हे बघा, हे लेण्या कशा वाटतात. आणि ह्या उंचावरून पूर्णची पूर्ण भिंतीसारखा डोंगर कोरलेला आहे. आणि या लेण्या आपल्या धाराशिव शहराच्या लगतच एक 4 ते 5 किलोमीटरवर आहेत. हे बघा, हा प्रवेश आहे लेण्याकडे जाणारा. दगडाचाच दरवाजा, इथून दगडाचाच अंतर आहे. आणि पूर्ण दगड आहे, दगड कोरलेला दिसत आहे. इकडच्या बाजूला नेमकं काय अजून किती लेण्या आहेत. हे बघा, अजून इथं एक लेणी आहे. सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग औरंगाबाद. पर्यटकांना सूचना, या परिसरातील लेणीच्या माश्यावरील दगड पावसामुळे कोसळत आहे, तरी जीवितहानी, इजा होऊ शकते, तरी सुरक्षतेच्या दृष्टीने स्वतःची काळजी घ्यावी. म्हणजे बघा, हे पुरातत्व खात्याने सूचना केलेली आहे. ह्या लेण्या आता पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत. हे दगड वरून कोसळत आहेत, त्याच्यामुळं जीवितहानी होणं नाकारता येणार नाही, अशा सूचना दिलेल्या आहेत. हे बघा लेण्या कशा आहेत. हे किती लेण्या आहेत बघा. हे खांब बघा कसे आहेत. हे जे खांब आहेत, हे खांब किती जबरदस्त आहे की जेणेकरून या पूर्ण डोंगराचं वझं या खांबावर पडतं आहे. आणि म्हणून हे सुरक्षित आहे. तर हे आहेत लेण्या. काय काय दाखवावं आश्चर्य वाटतंय. हे किती जबरदस्त आहे. हे पुरातत्व खात्यानं याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि हे वास्तू कायम टिकून राहतील याची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे. हे बघा कशा पद्धतीनं हे डोंगर कोरलेलं आहे. या ठिकाणी हे सर्व वातावरण, हे खांब, आणि महत्त्वाचं म्हणलं तर हे जे खांब आहेत, खांब हे 2-2, 3-3 फुटाचे आहेत. या सगळ्या खोल्या कसं नियोजन केलं असेल, काय असेल हे नेमकं, कोण राहत असेल, ही लेण्या नेमक्या कुणाच्या आहेत, हे संशोधनाचा विषय आहे. याला बौद्ध लेण्या असं म्हटलं जाते. आणि हे बुद्धाच्या काळातलेच अशा लेण्या आता पूर्ण देशामध्ये आहेत. किती महत्त्वाचे, कधी बांधले, केव्हा बांधले, काय आहे याच्यात. इथं एक कुलपामध्ये कुठला तरी देव आहे. इकडे बरं, हे कुलपामध्ये काय लेणी आहे, काय आहे दाखव बरं ह्याच्यात तरी काय.
पण या लेण्या पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. बरोबर, ह्यात काय कशाची मूर्ती आहे ती? कशाची लेणी आहे, कशाचं मंदिर आहे, काय आहे, काही सांगता येत नाही. दरवाजा लावलेला आहे आणि या अशा खोल्या आहेत बऱ्याचशा. बघा, ही मूर्ती नेमकी कशाची आहे हे काय सांगता येणार नाही. हे बघ, हे बघा, आश्चर्य वाटण्यासारखे हे ठिकाण आहेत आणि खडतर प्रवास असे ठिकाणं दाखवणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमके काय काय ठिकाणं आहेत ते गरजेचं आहे पाहणं. हे बघ, तर आपण ह्या लेण्या दाखवल्या. चला अमोल, हे दाखव, हे प्लेअर कसं आहे ते. या ठिकाणी कसलीही लाईटची सोय नाही. हे प्लास्टर केलेलं निघून जात आहे, ढेपले पडतात. तर याचं डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. ठिकाणं चांगले आहेत पण हे पर्यटन स्थळ इथं डेव्हलपच होणं गरजेचं आहे. या ठिकाणी अजून काय काय आहे हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. चला, डोंगरातून कोरलेल्या लेण्या, ही पूर्ण डोंगर, या आतमध्ये आमचा कॅमेरामन पूर्ण खोल्या आणि बारकाईनं निरीक्षण करून हे दाखवत आहे. हे बघा किती वातावरण कसं दिसतंय. तर या ठिकाणी डोंगर आहे, खालून किमान 500, 600, 1000 फूट जरी म्हणलं तर काही हरकत नाही. एवढ्या 1000 फुटावर, खाल्ल्या जमिनीपासून 1000 फुटावर हे लेण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी काय आहे बघू आपण. बघा, इथं एक आड दिसते, आड, आणि या आडामध्ये बघा पाणी आहे. एवढ्या डोंगरावर पाणी, उंच ठिकाणी, आणि एकदम चांगलं पाणी दिसतंय. हे बरोबर, हे बघा पूर्ण चांगल्या पद्धतीनं पाणी आहे. हजारो फुटावर पाणी, आश्चर्य आहे. बघा, हे बौद्ध लेण्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं हे ठिकाणं धाराशिव जिल्ह्याच्या साधारणपणे एक 5-6 किलोमीटरवर असतील. बघा, हे आमचा कॅमेरामन काय दाखवतो. बघा काय दाखवतो, काय बघा, भुयारामध्ये गेला तो.
आणि भुयारामध्ये जाऊन दाखवतोय. हे आहेत आमचे कॅमेरामन अमोल चव्हाण. यांनी काय दाखवलं बघा आतमध्ये. काय दाखवलं हे बघा भुयार किती लांब आहे. लांबपर्यंत आहे का? अरे बापरे, बस नका तेवढ्या अंतरमध्ये. तर हे बघा, हे कॅमेरामनची आमच्या कसरत कशी आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्यानं हे ठिकाण शूट करतोय. हे बघा, इकडे दिसते का काय बघा, इकडे बी लेणी दिसते का काय? ही काय वरी जाते ती, जाता येईल का? बघा, इथून ही जाता येते. किती लेण्या आहेत? 5 आहेत का 7 आहेत? हे किती अवघड ठिकाण आहे बघा. चला सुरक्षित चला. हे बघा, इकडे सुद्धा लेण्या आहेत. बघा हे लेण्या. इथं काय काय आहे? अमोल दाखव बाबा, ही तुझी कसरत कशी आहे बघ. हे आमचा कॅमेरामन आम्हाला थांबवू देत नाही. हे काय आहे बघ आतमध्ये. बघा डोंगर दाखव, डोंगर येऊ, हे वरचा भाग. किती परिस्थिती. हे बघ, हे डेपसे हे चिरलेलं पडते. हे चिरलेलं आहे पण पडत नाही. हजारो वर्षापासून हे लेण्या टिकून आहेत. किती महत्त्वाची ठिकाणं आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत. हे आता महाराष्ट्रानं समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी या ठिकाणाला खरं म्हणलं तर डेव्हलपमेंट करून चांगल्या पद्धतीनं सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, हे कसं वातावरण दिसतंय बघा. हे सूर्य आता माईच्या पोटाला चालला असं म्हणतात लोक, आणि पुन्हा अजून सकाळी येणार आहे तो सूर्य. किती सुंदर दृश्य आहे हे. हे बघा कसलं वातावरण दिसतंय आमच्या भागाकडलं हे. चला आता आपण हे बघा, त्या बघा ते 3-4 माणसं शूटिंग करतात. ते दाखव बघा. बघा मंदिराच्या कोपऱ्यातून किती सुंदर वाटतं आहे. म्हणजे या भागामध्ये तरुण मंडळी हे ठिकाणं पाहण्यासाठी येत आहेत. बघा, हे असं खालून कॅमेरा मार. एवढं सुंदर ठिकाण आहे की या ठिकाणाचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. हे ठिकाण बघा कसे आहे ते. किती सुंदर आहे बघा ठिकाण हे. हे आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या बौद्ध लेण्या म्हटले जातात. पण या ठिकाणी कोणत्याही महामानवाचे नावं दिसत नाही, त्याचं वास्तव दिसत नाही. पण हे बौद्ध लेण्या आहेत हे 100% खरं. कारण ह्या जुने जे असे ऐतिहासिक ठिकाण आहेत ते तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये तयार झालेले आहेत. हे ठिकाण बौद्ध लेण्याच आहेत असं घोषित करावं आणि महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणाचं डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. ते बघा
आपण खाली जाऊया इकडल्या बाजूनं. हे मंदिर आहे. नाही इथूनच दाखवू, इथूनच दाखवू. तिकडे नाही तिकडलं आपण नको आता बस. हे ठिकाण आहे. हे मंदिर कशाचं आहे माहीत नाही, पण मंदिर बंद अवस्थेमध्ये आहे. तर ही त्या काळचं मंदिर आहे का नाही माहीत नाही, पण बघा हे खालचा भाग कसा दिसतोय, कसं आहे हे बघा. हे डोंगर दाखव, फर्स्ट क्लास डोंगर. किती महत्त्वाचं ठिकाण आहे. या आपण थोडं मंदिराच्या बाजूनं हे ठिकाण तर खालून दाखवलेलं आहे, पण कॅमेरा असा मारायचा. हे लेण्या आपण बौद्ध लेण्याच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे सर्व आपण दाखवले. फार सुंदर क्षण. आणि खरं म्हणलं तर लेण्याच्या आतमध्ये जात असताना भीती वाटत होती, कारण आतमध्ये एवढे वटवाघूळ, एवढे की फुल्ल हजारो वटवाघूळ आतमध्ये किलबिलाट आवाज येत होता. आणि अंधार असल्यामुळे 100% हे एक असं दाखवा, असं है ना. तर इथंच आपण एंड करणार आहेत, इथंच. तर हे बौद्ध लेण्या. तर या ठिकाणी आपण धाराशिव शहराच्या लगतच एक 4 ते 5-6 किलोमीटर अंतरावर आहोत. हे बौद्ध लेण्याचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने धाराशिवच्या या लेण्याचा एक माहिती घेण्यासाठी, आपलं मन प्रसन्न करण्यासाठी धाराशिवच्या या लेण्याला अवश्य भेट देणं गरजेचं आहे. कारण असे ठिकाणं पाहणं दुर्मिळ झालेलं आहे. लोकांना हे ठिकाणं पाहण्यासाठी यावंसं वाटतं, पण या ठिकाणच्या बौद्ध लेण्या याचं डेव्हलपमेंट महाराष्ट्र सरकारनं करणं गरजेचं आहे. पुरातत्व विभागानं या लेण्याकडे लक्ष द्यावं. या लेण्याला बौद्ध लेण्या अशा घोषणा द्यावी आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या भागाचं डेव्हलप करावं, अशीच आता मागणी धाराशिवकरांची आहे, पूर्ण महाराष्ट्राची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे वातावरण पावसाळ्यात एवढं सुंदर असतंय, गजबजलेलं रम्य ठिकाण असतंय. आणि ह्याचा सर्वची सर्व आनंद घेण्यासाठी आता सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने यावं अशी अपेक्षा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या लेण्याची माहिती घेण्यासाठी आणि आपलं मन प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रातले किती पर्यटक हे पर्यटक स्थळाला भेट देण्यासाठी येतील ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे खरे, खोटे खोटे, खरे ते खरे आणि खोटे ते खोटे विचार नोंद करा. आणि धाराशिव जिल्ह्यातील अवघ्या शहरापासून 6 किलोमीटर असणाऱ्या लेण्याला भेट द्या. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.